In today's session, we will continue with the न्यूट्रिशन अँड डाएट. खरं तर पण त्याच्यामध्ये पहिले आपण न्यूट्रिशन बघू. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन मधले वेगवेगळे जे काही कन्सेप्ट आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत अगदी साध्या साध्या, त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ओके, सो द फर्स्ट थिंग, व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन? व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन? न्यूट्रिशन म्हणजे काय? तर जे काय फूड मटेरियल आहे ते फूड मटेरियल आपल्या बॉडीमध्ये एंटर करणे, आपल्या बॉडीमध्ये घेणे. टू engulf the food material, to eat the food material and use it, to eat the food material and use that food material. This is a very simple definition of nutrition. न्यूट्रिशन म्हणजे काय? तर फूड मटेरियलला खाणे, एंगल्फ करणे, आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेणे. एंगल्फ करणे, इंजेस्ट करणे, ईट करणे, दीज आर ऑल सिमिलर वर्ड्स. दे आर डिफरंट फॉर डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण ईट करतो, आपण अन्न खातो. अमिबा नावाचा प्राणी अन्नाला गिळतो. फॅगोसायटोसिस, एंगल्फमेंट, तो एंगल्फ करतो. मच्छर किंवा ज्याला आपण मस्किटो म्हणतो, तो सक करतो. त्याचं जे फूड मटेरियल आहे ते सक करतो. काही प्लांट्स जसं की अमरवेल, डोडर प्लांट, ते काय करतं? तर ते ऍब्सॉर्ब करतं फूड मटेरियल. सो डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डिफरंट मेकॅनिझम्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड मटेरियल. पण प्रोसेस एकच, की वर्ण आतमध्ये घेणं, शरीराच्या आतमध्ये घेणं. मग ते गिळून घ्या, खाऊन घ्या, पिऊन घ्या, सक करून घ्या, का कशाही पद्धतीने घ्या. गेटिंग इट? येत आहे लक्षात सगळ्यांच्या? अन्न शरीराच्या आतमध्ये घेणे आणि दुसरी गोष्ट त्याला यूज करणे, त्याला वापरणे, या प्रोसेसला आपण न्यूट्रिशन असं म्हणतो. इन अ व्हेरी सिंपल वे, एकदम सिंपल वे मध्ये. ठीक आहे. आता फूड मटेरियल जे आहे ते फूड मटेरियल आपण खातो, बरोबर आहे. काही एंगल्फ करतात, काही सक करतात, काही ऍब्सॉर्ब करतात, वगैरे वगैरे. आणि त्याचा आपण काय करतो? यूज करतो, वापर करतो. कशासाठी करतो? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय वी रिक्वायर फूड मटेरियल? आपल्याला अन्नाची आवश्यकता का आहे? का आहे? त्याच्यातली एक गोष्ट आपण काल बघितली होती, टू ऑब्टेन एनर्जी. टू ऑब्टेन एनर्जी, आपल्याला ऊर्जा लागते, एनर्जी लागते. कशा कशासाठी लागते? तर डिफरंट बॉडी प्रोसेसेस जे काय आपल्या बॉडीमध्ये चालतात, ज्या काय ऍक्टिव्हिटीज आपण करतो, जे काय वर्क आपण करतो, ते सगळं करण्यासाठी वी रिक्वायर एनर्जी. सो वी ईट फूड मटेरियल टू गेट द एनर्जी. सिंपल थिंग. बट ओनली फॉर ऑब्टेनिंग एनर्जी आपण फूड मटेरियल घेतले. फूड मटेरियल इज टेकन फॉर डिफरंट पर्पज ऑल्सो, फॉर डिफरंट रिझन्स ऑल्सो. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे ते म्हणजे टू मेंटेन आवर बॉडी, टू मेंटेन वियर अँड टियर ऑफ आवर बॉडी. मेंटेन वियर अँड टियर म्हणजे काय? तर आपण बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करतो, बऱ्याच प्रोसेसेस करतो आणि याच्यामध्ये आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांची झीज होते, वेअर अँड टियर होतं. काही भाग खराब होतात, काही भाग झिजतात, काही भाग तुटतात, मोडतात, खराब होतात, काय वेगवेगळ्या गोष्टी होतात. मग त्यांना मेंटेन करणं, त्यांना वेअर अँड टियर करणं, दुरुस्त करणं, त्यांना राखणं, हे जे काम आहे हे सुद्धा आपण फूडच्या साह्यानं करतो. सम ऑफ द कन्स्टिट्युएंट्स ऑफ द फूड दॅट हेल्प टू मेंटेन अँड वेअर अँड टियर ऑफ आवर बॉडी. आपल्या बॉडीचं मेंटेनन्स आणि आपल्या बॉडीचं वेअरिंग अँड टिअरिंगची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस हे करण्यासाठी काही घटक त्या फूड मटेरियल मधले काम करतात. त्याच्या बरोबर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामधले काही मायक्रो प्रोसेसेस, अगदी बेसिक काही ज्या प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये चालतात, त्या प्रोसेसेस
घडून येण्यासाठी सुद्धा आपल्याला या फूड मटेरियलची आवश्यकता असते. फूड मटेरियल मधल्या काही विशिष्ट घटकांची आवश्यकता असते फॉर कॅरी आउट सम ऑफ द इम्पॉर्टंट प्रोसेसेस इन अवर बॉडी. Just like a growth. Just like a growth. Growth is a very important process that occurs in our body. And some of the food constituents is required for this process. Again, another example. If formation of a blood. This is a very important process in our body. And this formation of blood that requires some of the very important constituents from the food material. And for these kind of a number of different processes, we require food material. To obtain energy, that is required. That's a major reason for taking food inside our body. Second, to maintain our body and to do the wear and tear of our body. Third, to carry out the different life processes. Very minor असू द्या किंवा कुठलेही मेजर असू द्या, लाईफ प्रोसेसेस होण्यासाठी काही महत्वाचे घटक आपल्या शरीरामध्ये आवश्यक असतात म्हणजे असतात. व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्या बरोबर अजून काही घटक आपल्या फूड मटेरियल मधले या गोष्टीसाठी आवश्यक असतात फॉर द डायजेशन इन अवर बॉडी. फॉर द डायजेशन इन अवर बॉडी. जे काही फूड मटेरियल आपण घेणार आहोत ते फूड मटेरियल डायजेस्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला या न्यूट्रिशनची किंवा या फूडची आवश्यकता असते. ते कोणते कोणते घटक आहेत त्याच्यासाठी काम करतात दॅट वी विल सी. ओके, लेटर ऑन. तर या गोष्टींसाठी आपल्याला फूडची आवश्यकता असते. वाय वी रिक्वायर फूड? फॉर दीज डिफरंट रिझन्स. टू ऑब्टेन एनर्जी, दॅट्स द मेजर रिझन. टू मेंटेन अवर बॉडी अँड टू डू द वेअर अँड टिअर ऑफ अवर बॉडी. टू कॅरी आउट द लाईफ सेव्हिंग मेनी प्रोसेसेस इन अवर बॉडी. टू कॅरी आउट द डायजेशन इन. All these are the different reasons. For that, we require food material. We require food material. मग what that food material contains? त्याच्यामध्ये नेमकं असतं काय काय? आपण जे फूड मटेरियल खातो त्याचे वेगवेगळे कन्स्टिट्युएंट्स त्याला म्हणतात किंवा these are also called as nutrients. These are also called as nutrients. म्हणजे याच्यासाठी आवश्यकता आहे आणि कशाची आवश्यकता आहे तर डिफरंट कन्स्टिट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन द फूड मटेरियल दॅट वी ईट. दॅट वी कॉल एज अ न्यूट्रिएंट्स. त्यांना आपण काय म्हणतो? न्यूट्रिएंट्स असं म्हणतो, जे घटक आपल्या अन्नामध्ये प्रेझेंट असतात. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, वी ईट रोटी, chapati, bread, bhakri, etc. The products which are made from rice, which are made from wheat. Most of the products, जे आपण आता बघितले की ब्रेड असेल, भाकरी असेल, रोटी असेल, these products are made mostly from wheat and काय म्हणू आपण राईस or from jawar also, from maize also. Maize, jawar, rice, wheat, these are called as a काय म्हणू यांना आपण काही अन्नाचे घटक, constituents of the food material. Now this rice, wheat, jowar, bajra, they contain very important type of nutrients called as carbohydrates. Called as carbohydrates. यांना आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. हे कशामध्ये असतात तर these are present in the food material made from rice, wheat, jowar, bajra, maize. All these kind of material. आणि जर का आपण व्यवस्थित अभ्यासलं तर these are the major part of our diet. This is called as our staple food material. याला आपलं स्टेपल फूड असं म्हणतात, मुख्य अन्न असं समजलं जातं. आपण जे काय डाएट घेतो, आपण जे काय अन्न खातो त्याच्यापैकी मेजर पार्ट इज ऑफ दीज कार्बोहायड्रेट्स. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते घटक मोडतायत
rice, wheat, jowar, bajra, maize. These are called as a sources of carbohydrates. These are called as a sources of carbohydrates. आता याच्यापासून बनलेलं आपण काय काय खातो, तर त्याच्यापासून बनलेलं आपण रोटी, चपाती, ब्रेड, भाकरी इटसेट्रा 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 अशा पद्धतीचं. आणि त्याच्यामधनं आपल्याला काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स मिळतात. मराठीमध्ये त्यांना आपण कार्बोदक असं म्हणतो. मराठीमध्ये आपण त्यांना कार्बोदक असं म्हणतो. कार्बोहायड्रेट्स. नाउ हाऊ these carbohydrates are produced in the plants. कारण rice, wheat, jowar, bajra, maize, all these are obtained from the plants. And these are formed by plants by themselves. Green plants. Rice, wheat, jowar, bajra, maize, all these are green plants. And they synthesize these carbohydrates as a food material by the process of photosynthesis. By the process of photosynthesis. Photosynthesis नावाच्या प्रोसेसने ते आपल्याला माहिती आहे. By using sunlight, by using carbon dioxide, by using water, by using nutrients, these plants make their own food material. That process we call as a photosynthesis. And oxygen is released in that process. This photosynthesis process that synthesizes or that forms carbohydrates in the plants. आणि कोणत्या फॉर्म मध्ये तयार करतात, तर दे फॉर्म these carbohydrates in the form of ग्लुकोज. इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये ते प्लांट्स मध्ये कार्बोहायड्रेट्स तयार होतात, फॉर्म होतात. आणि ते स्टोअर केलं जातं ऍज अ स्टार्च म्हणून. ऍज अ स्टार्च म्हणून ते स्टोअर केलं जातं वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये. These points are very important. होमी बाबा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं यातला एकूण एक मुद्दा महत्वाचा आहे. एकूण एक मुद्दा महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे, कारण प्रत्येक पॉइंट वरती क्वेश्चन तयार होऊ शकतो. प्रत्येक पॉइंटवर. त्याच्यामुळं कार्बोहायड्रेट्स, सोर्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट्स, they are formed in the plants by the process of photosynthesis. They are formed in the form of glucose and they are stored in the plants as a starch. And when we eat these rice, jowar, wheat, bajra, maize, we eat the starch which is present in that plants. And this starch is then converted into different simple substances by the process of digestion. That we will see later. ते आपण नंतर बघणारच आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे आपलं काय म्हणूयात आपण, कार्बोहायड्रेट्स. ओके. नाउ these carbohydrates, what they give us, ते आपल्याला काय देतात, काय ते आपल्यासाठी महत्वाचे, याच्यातला कुठला रोल ते प्ले करतात. These carbohydrates, they provide energy to us. They provide energy to us. These carbohydrates are called as a energy giving food material. These carbohydrates are called as a एनर्जी गिव्हिंग फूड मटेरियल. याला आपण ऊर्जा देणारे पदार्थ असं म्हणतो. एनर्जी गिव्हिंग फूड मटेरियल आर कार्बोहायड्रेट्स. आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, हे कार्बोहायड्रेट्स आपल्याला किती एनर्जी देतात, किती देतात, तर साधारणपणे जर का आपण 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर त्याच्यापासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळेल. त्याच्यापासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स गिव्स अस 4 किलो कॅलरी एनर्जी. अँड फॉर जनरली डे टू डे ऍक्टिव्हिटीज ज्या आपल्या चालतात, त्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज साठी, डे टू डे लाईफ साठी आपण या कार्बोहायड्रेट पासून मिळणाऱ्या एनर्जीचा वापर करतो. याच्यापासून मिळणारी एनर्जी आपल्याला पुरून जाते, पुरून उरते कधी कधी आपल्या शरीरामध्ये. आपल्याला इतर घटकांपासून मिळणाऱ्या एनर्जीची सहसा गरज पडत नाही, जोपर्यंत आपण उपवास करत नाही, आपण उपवाशी राहत नाही किंवा आपल्याला खायला मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला इतर पदार्थांपासून मिळणाऱ्या एनर्जीची आवश्यकता भासत नाही. कारण कार्बोहायड्रेट्स आर सफिशियंट इन अवर फूड मटेरियल.
आपण जे काय अन्न खातो, जे काय डाएट खातो, आयडियली म्हणजे ज्याला आपण बॅलन्स्ड डाएट असं म्हणतो, त्या बॅलन्स डाएटमध्ये या कार्बोहायड्रेटचं प्रमाण 50% असावं असं म्हटलं जातं. किती पर्सेंट असलं पाहिजे? 50%. आणि हे जे 50% प्रमाण आहे, हे 50% प्रमाण जर का आपल्या डाएटमध्ये असेल, आपल्या अन्नाच्या, तर त्याच्यातनं आपल्याला सफिशियंट अमाऊंट मध्ये एनर्जी मिळते. आपल्याला दिवसाला किती एनर्जी लागते? तर साधारणपणे जर का आपण अडल्ट ह्युमन बिईंग असू आणि आपण जर का श्रम काम करत असू, तर साधारणपणे 2100 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला दिवसभरामध्ये पुरून जाते. दिस इज अवर रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी, 2100 किलो कॅलरी फॉर अडल्ट ह्युमन बिईंग हु इज डुईंग लेबर. जो श्रम काम करतो आहे अशा पद्धतीच्या व्यक्तीला एवढी एनर्जी पुरून जाते. त्याच्यापेक्षा जास्त त्याला आवश्यकता नसते. लहान मुलांमध्ये कदाचित याचं प्रमाण जास्त आहे. किती आहे? तर साधारणपणे 2500 किलो कॅलरी इन द यंग वन्स. कारण तुम्ही लोक खूप जास्त ऍक्टिव्हिटीज करतात, खूप जास्त काय म्हणू आपण एक्सरसाइज करतात, खेळतात, हिंडतात, कुदतात वगैरे वगैरे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त एनर्जी लागते. तर अशा पद्धतीने 2500 किलो कॅलरी इज द रिक्वायरमेंट फॉर यू पीपल. जनरली टीन मधले जास्त ऍक्टिव्ह असणारे विद्यार्थी किंवा लोक किंवा मुलं किंवा मुली असतील, त्यांना याची एवढी आवश्यकता असते.